गंगेचा अवतरण हा केवळ चमत्कार होता की भन्नाट जल अभियांत्रिकी? या विशेष विश्लेषणात आपण थेट मुद्द्यावर येऊया. तर हे रहस्य नेमकं काय आहे? गंगेचं पृथ्वीवर येणं हा खरोखरच जगातील पहिला मानवनिर्मित महाकालवा असू शकतो का? या कथेची सुरुवात होते ती इसवी पूर्व 2200च्या भयंकर जागतिक दुष्काळात. तेव्हा विशाल सरस्वती नदी अचानक आटू लागली होती. इथे एक भयंकर साखळी प्रतिक्रिया पाहायला मिळते. भूगर्भीय हालचाली आणि कमजोर मान्सूनमुळे नद्यांनी त्यांचे प्रवाह पूर्णपणे बदलून टाकले. भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात की या टेक्टॉनिक शिफ्टमुळे म्हणजेच विवर्तनिक अपहरणामुळे यमुना आणि सतलज नद्यांनी सरस्वतीचं खोरं कायमचं सोडून दिलं. साहजिकच पाण्याअभावी प्रगत कृषी व्यवस्था पूर्णपणे कोलंबडली. जगण्यासाठी लाखो लोकांना नाईलाजाने पूर्व आणि दक्षिणेकडे स्थलांतर करावं लागलं. इकडे कोसल राज्यात भीषण दुष्काळ होता. म्हणूनच राजा सगराने हा खरोखरच अभूतपूर्व असा जल अभियांत्रिकी कालवा प्रकल्प हाती घेतला. या अवाढव्य प्रकल्पाचा आवाका तर पहा. हा महाकाय कालवा पूर्ण करण्यासाठी इक्ष्वाकू वंशाच्या तब्बल 5 पिढ्या खर्ची पडल्या. आता सर्वात रंजक भाग. प्राचीन पौराणिक कथा प्रत्यक्षात या खऱ्या अभियांत्रिकीय आणि भूगर्भीय घटनांचं वर्णन कसं करतात. सागरपुत्र भस्मसात झाल्याची कथा माहितीच असेल. ऐतिहासिकदृष्ट्या हे खोल उत्खननावेळी झालेल्या एका भयंकर भूगर्भीय अपघाताचं रूपक आहे. बघा, संस्कृतमध्ये कपिलचा अर्थ उष्ण आणि वितळलेला असा होतो. हे थेट लावारस किंवा विषारी वायूच्या उद्रेकाकडे निर्देश करतं. दुसरी कथा, शिवाने गंगेला जटांमध्ये पकडणं, हे पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवण्याचं एक अत्यंत सखोल असं पर्यावरणीय रूपक आहे. पर्यावरणवादी वंदना शिवा यांच्या मते शिवाच्या जटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हिमालयातील घनदाट जंगलांचं सार्थ रूपक आहे. या घनदाट जंगलांनी आणि त्यांच्या खोल मुळांनी पाण्याचा प्रचंड वेग शोषून घेतला. त्यामुळे भूस्खलन आणि विनाशकारी पूर टळला. अखेरीस राजा भगीरथाने या पाण्याचं अत्यंत उत्कृष्ट असं व्यवस्थापन केलं. म्हणूनच तर या अद्वितीय प्रकल्पाला भागीरथी नाव मिळालं. पुराचा धोका टाळण्यासाठी त्याने पाण्याचा प्रवाह समांतर कालव्यांत विभागला आणि अगदी हुशारीने सुरक्षितपणे ही नदी समुद्राला जोडली. प्राचीन भारतीय अभियंत्यांचं पिढ्यानपिढ्या चाललेलं हे योगदान खरोखरच एक थक्क करणारा वैज्ञानिक चमत्कार होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्राचीन लोकांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नदी घडवली. आज समाज एका भीषण प्रदूषण संकटाशी लढतोय. मग प्रश्न असा पडतो, या नद्या वाचवण्यासाठी अभियांत्रिकी आणि पर्यावरणाची सांगड घालणारा नवा भगीरथ प्रयत्न आता कोण करणार?